चारों तरफ देश में हंगामा है। लवकरात लवकर सुधरा, नाहीतर बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल। असं व्हायला नको, हा इशारा आहे योगगुरू बाबा रामदेव यांचा। तेच रामदेव बाबा जे एकेकाळी मोदी सरकारचे सर्वात मोठे समर्थक मानले जायचे, मोदींची तोंड भरून स्तुती करायचे, मोदीमुळेच भारताचा विकास होतोय हे घसा कोरडा पडेपर्यंत सांगायचे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशभरात वोट फॉर मोदी रथयात्रा असो किंवा मग 2019च्या निवडणुकीत देश फक्त नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे हे वक्तव्य, कारण रामदेव बाबा यांची भूमिका नेहमीच भाजपसाठी पूरक राहिल्याचे दिसून येते। आपल्या योग शिबिरामध्ये सुद्धा बाबा रामदेव यांनी मोदी सरकारचं कौतुक करण्याचा योगायोग साधला। 2014 नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर हरियाणा राज्याचे ब्रँड अँबॅसेडर बनण्यापासून ते थेट पंतप्रधानांच्या हस्ते पतंजलीचे प्रॉडक्ट लॉन्चिंगपर्यंत बाबा रामदेव आणि भाजप यांचं घट्ट नातं राहिलं। पण आता त्याच रामदेव बाबांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्यानं त्याची चांगलीच चर्चा व्हायला लागली। भाजप आणि मोदींचे खंदे समर्थक समजले जाणाऱ्या बाबा रामदेव यांनी अचानक युटर्न का घेतला? बाबा रामदेव यांनी भाजपच्या विरोधात आपली भूमिका बदलण्याची कारण काय आहेत? असे अनेक प्रश्न आता चर्चिल्या जात आहेत। पण याचबरोबर चर्चा व्हायला लागली आहे ती रामदेव बाबांच्या पतंजली एम्पायरची। ज्याप्रमाणे रामदेव बाबांच्या भूमिकेचा भाजपला फायदा झाला, त्याचप्रमाणे गेल्या 12 वर्षात भाजपमुळे रामदेव बाबांच्या पतंजली ब्रँडला अच्छे दिन आल्याचे आजवर अनेकदा बोललं गेलं। 2011-12च्या आंदोलनापासून ते पतंजलीच्या अब्जावधी रुपयांच्या सक्सेसफुल ब्रँड मेकिंगपर्यंत बाबा रामदेव यांचा प्रवास राहिलेला आहे। पण आजपर्यंत भाजप आणि मोदींना पूरक भूमिका घेणाऱ्या बाबा रामदेव मोदी सरकारला इशारा का द्यायला लागलेत? त्याची नेमके कारण काय? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही पाहतायत खरा दर्पण। 15 ऑगस्टला बाबा रामदेव यांनी हरिद्वारमधील पतंजली योगपीठात ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी थेट सरकारी यंत्रणांवर निशाणा साधला। लहानापासून मोठ्या शाळा कॉलेजांमधून मुले बाहेर पडून आंदोलन करतायत। आमच्याकडे वीज नाही, पाणी नाही, शिक्षक नाहीत आणि शिक्षक असले तर परीक्षेमध्ये कॉपी किंवा पेपर लीक होतात। एकीकडे आपण सत्यमेव जयते म्हणतो, तर दुसरीकडे जेव्हा सरकारी नोकऱ्यांची वेळ येते तेव्हा मुलाखतीमध्ये 90 ते 99% घोटाळा आणि भ्रष्टाचार होतो। आधी सर्व काही ठरवून लाखो करोडो रुपयांची लाच घेऊन नोकऱ्या वाटल्या जातात। आपल्या जातीच्या, वर्गाच्या, समुदायाच्या आणि ठराविक विचारसरणीच्या लोकांनाच नोकऱ्या दिल्या जातात आणि बाकीच्या हुशार उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो। हे अत्यंत अपमानकारक आणि लोकशाहीच्या विरोधात आहे असं बाबा रामदेव म्हणाले। ते एवढ्यावरच थांबले नाही, तर वेळेत सुधरा, नाहीतर देशात पुन्हा आंदोलन उभं राहील आणि मला स्वतःला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल, असा थेट इशारा बाबा रामदेव यांनी मोदी सरकारला दिला। आता रामदेव बाबांचे हे वक्तव्य अशा वेळी आलंय जेव्हा विरोधी पक्ष सरकारला पेपरफुटी, बेरोजगारी आणि आर्थिक धोरणांच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे। अशा स्थितीत मोदी सरकारशी अगदी घनिष्ठ नाते असलेल्या बाबा रामदेव यांनी असं विधान केल्यानंतर देशभरात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली। पण बाबा रामदेव यांच्या या भूमिकेवरून आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे त्यांची आजवरची मोदी सरकारला पूरक भूमिका। 2014 पासून मोदी सरकारची लाट आल्यानंतर बाबा रामदेव भाजपच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिल्याचे दिसून येते। नोटबंदीचा निर्णय असो, GSTची अंमलबजावणी असो की कलम 370 हटवण्याचा विषय असो, बाबा रामदेवनी कायम सरकारच्या प्रत्येक निर्णयाचं जोरदार समर्थन केलं। टीव्हीवर येऊन कपालभाती करत करत त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आणि भाजपला जाहीर समर्थन दिलं। 2013-14च्या काळात टीव्हीवरच्या त्यांच्या योग शिबिराचे स्वरूप पूर्णपणे राजकीय जाहीर सभासारखे झाले होते। एका शिबिरात कपालभाती पूर्ण केल्यानंतर बाबा रामदेव यांनी कॅमेऱ्यासमोर हात उंचावून म्हटलं, नरेंद्र मोदी हे देवाचे रूप आहेत। देश वाचवायचा असेल तर मोदींना पंतप्रधान बनवावंच लागेल। पुढे भाजप सत्तेत आल्यानंतर 15 जानेवारी 2015ला बाबा रामदेव यांना हरियाणा राज्याचे योग आणि आयुर्वेदचे ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलं। 2014 पासून मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला बाबा रामदेव यांनी जाहीर समर्थन दिलं। त्यामुळे ते एक भाजपचे हार्डकोर समर्थक असल्याचं मानलं जात होतं। योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबा रामदेव यांनी
आपल्या आध्यात्मिक आणि योग अभ्यासाचा वापर राजकीय परिस्थितीत अत्यंत प्रभावीपणे केल्याचं दिसून येतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी उघडपणे नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं. स्वदेशी, भारतीय संस्कृती, काळा पैसा आणि भ्रष्टाचार मुक्ती या मुद्द्यावर बाबा रामदेव आणि भाजपची विचारसरणी तंतोतंत जुळत होती. साल होतं 2011चं. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा कॉमनवेल्थ घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा यांच्यासारख्या प्रकरणामुळे काँग्रेस सरकार बॅकफूटवर होतं. नेमकं त्याचवेळी बाबांनी काळा पैसा परत आणण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण सुरू केलं. या आंदोलनाने देशात भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला. रामदेव बाबांच्या या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी मध्यरात्री पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईत रामदेव बाबांना रामलीला मैदानातून महिलेचे कपडे घालून पळ काढावा लागला. या एका घटनेने देशात काँग्रेस विरोधी संतापाची मोठी लाट उसळली. मग बाबा रामदेव यांनी देशातील प्रत्येक शहरात आणि गावागावात जाऊन काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात वातावरण तयार केलं. काळा पैसा परत आला तर पेट्रोल 30 रुपये लिटरने मिळेल अशी स्वप्न त्यांनी जनतेला दाखवली. अण्णांच्या भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनाबरोबरच बाबा रामदेव यांच्या या प्रचाराचा सुद्धा भाजपला 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं. त्यांनी योग शिबिरांच्या माध्यमातून स्वदेशी आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण केली. एकूणच नरेंद्र मोदींच्या 2014च्या विजयात रामदेव बाबांच्या या आंदोलनाचा आणि त्यांनी तयार केलेल्या अँटी इन्कम्बन्सी लाठीचा मोठा वाटा होता असं नेहमीच म्हटलं जातं. 2014मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर पुढील 12 वर्ष बाबा रामदेव यांनी सातत्याने सरकारला पूरक अशीच भूमिका घेतली. याचा फायदा त्यांना आपलं पतंजली एम्पायर उभं करण्यासाठी सुद्धा झाल्याचं सांगितलं जातं. 2014मध्ये केंद्रात भाजप सरकार आलं आणि तिथूनच रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेदनं खऱ्या अर्थाने टॉप गिअर टाकला. 2014च्या आधी पतंजलीचा बिझनेस काही आयुर्वेदिक औषध आणि च्यवनप्राश इथपर्यंतच मर्यादित होता. पण सरकार बदललं आणि पतंजलीचा आलेख रॉकेटसारखा सुसाट उडाला. रामदेव यांनी स्वदेशीचा नारा दिला आणि थेट कोलगेट, नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्यांना शिंगावर घेतलं. दंतकांती टूथपेस्ट, केशकांती तेल, पतंजली तूप, आटा, नूडल्सपासून ते अगदी जीन्स पॅन्ट आणि सौंदर्य प्रसाधनापर्यंत वेगवेगळे प्रोडक्ट पतंजलीने बाजारात आणले. पतंजलीचा टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात गेला. आता एवढे मोठे एम्पायर उभं कसं राहिलं? रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 2017मध्ये एक सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं. या अहवालानुसार 2014मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर देशातील भाजप शासित राज्यांनी पतंजली समूहाला जमीन खरेदी करण्यासाठी अंदाजे 380 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची थेट सूट दिली. याशिवाय अनेक राज्यामध्ये कारखाने, हर्बल पार्क आणि संशोधन केंद्रांसाठी शेकडो एकर जमीन नाममात्र दरात किंवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या. महाराष्ट्रात 2014 नंतर तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात नागपूरच्या मिहान प्रकल्पात पतंजलीला फूड पार्क उभारण्यासाठी तब्बल 400 एकर जमीन बाजारभावापेक्षा 50% सवलतीच्या दरात देण्यात आल्याची माहिती देण्यात येते. फक्त जमीनच नाही तर नोव्हेंबर 2014मध्ये केंद्र सरकारने बाबा रामदेव यांना थेट झेड श्रेणीची सुरक्षा आणि त्यांच्या हरिद्वार येथील अन्न आणि हर्बल पार्कला निमलष्करी दलाची सुरक्षा देण्यात आली, जी सुरक्षा सहसा खाजगी व्यक्तींना दिली जात नाही. याशिवाय बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्णन यांनी सुद्धा पतंजलीच्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी अनेक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बाजारात आणल्या. बाबा रामदेव स्वतः या कंपनीचे सर्वात मोठे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आपल्या लाखो अनुयायांच्या योग शिबिराच्या माध्यमातून त्यांनी थेट तळागाळातील लोकांपर्यंत पतंजलीचे प्रोडक्ट पोहोचवले. आर्थिक वर्ष 11-12मध्ये पतंजलीचा टर्नओव्हर केवळ 446 कोटी रुपये होता, जो 2012-13मध्ये 841 ते 850 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. तर आर्थिक वर्ष 2025-26च्या ताज्या आर्थिक अहवालानुसार पतंजली फूड्स लिमिटेडचं एकूण आर्थिक उत्पन्न 40.347 कोटी रुपयावर पोहोचला. 2014 ते 2026 या 12 वर्षाच्या कालखंडात बाबा रामदेव यांनी एकाच वेळी 2 मोठ्या भूमिका पार पाडल्या.
एक राजकीय पटलावरील भाजपचे खंबीर समर्थक आणि दुसरी म्हणजे व्यावसायिक जगातील स्वदेशी एम्पायरचे ब्रँड अँबॅसेडर. थोडक्यात काय तर मोदी सरकारला पूरक भूमिका घेऊन पतंजलीचं ब्रँड मेकिंग करण्यात बाबा रामदेव हे यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. मग आता अचानक बाबा रामदेव यांच्या भूमिकेत बदल का झाला? रामदेव बाबा थेट सरकारला आंदोलनाचा इशारा का देत आहेत? तर यामागे 3 प्रमुख कारणं असल्याचे सांगितलं जातं. पहिलं कारण म्हणजे बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कायद्याच्या कचाट्यात सापडणं. गेल्या काही काळात पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्णन यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांना फटकारलं. त्यांना कोर्टात प्रत्यक्ष उभं राहून 2दा जाहीर माफी देखील मागावी लागली. या कठीण काळात बाबा रामदेव यांना मोदी सरकारकडून राजकीय कव्हर फायर किंवा बचाव अपेक्षित होता, तसं तो मिळाला नसल्याचं सांगितलं जातं. दुसरं कारण आहे पतंजली समोरची व्यावसायिक आव्हाने. सुरुवातीला स्वदेशीच्या नावावर चाललेला पतंजलीचा व्यवसाय आता थोडा संथ झाल्याचं म्हटलं जातं. मल्टीनॅशनल कंपन्यांनी पतंजलीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे स्वतःचे आयुर्वेदिक प्रोडक्ट बाजारात आणलेत. शेअर मार्केटमध्ये सुद्धा पतंजली फूड्सला नियमांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे गेल्या 12 वर्षात यशस्वी भरारी घेणाऱ्या पतंजलीला सध्याच्या काळात काही आव्हानांचा सामना करावा लागतोय. यासोबतच तिसरं कारण सांगितलं जाते ते म्हणजे जनतेचा रोष आणि इमेज बिल्डिंग. सध्या देशभरात बेरोजगारी, नीटसारखे पेपर लीक घोटाळे यावरून तरुणांमध्ये प्रचंड संताप आहे. म्हणजेच पतंजली कंपनीचे प्रोडक्ट वापरणाऱ्या मुख्यतः मिडल क्लास वर्गात सध्या मोदी सरकारच्या आर्थिक धोरणामुळे नाराजी आहे. त्यामुळे आपला मुख्य ग्राहक आपल्यावर नाराज होऊ नये या भूमिकेतून रामदेव बाबा यांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत एरवी जाहीरपणे मोदी सरकारची बाजू घेणारे रामदेव बाबा आज जेव्हा सरकारच्या धोरणावर आणि परीक्षा घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित करतायत, तेव्हा तो फक्त एक योगायोग नाही, यामागे बदलती राजकीय समीकरणं आणि पतंजली एम्पायरची पुढची नवीन आव्हाने असल्याचे म्हटलं जाते. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रामदेव बाबा यांनी सरकारला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खरा दर्पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.